मंडळी, एका बैलानं आपल्या मालकाला अक्षरशः लखपती बनवलंय बर का। विश्वास बसत नाहीये ना, पण हे खरंय। आपल्या महाराष्ट्रातच एक अशी घटना घडली जिथे एका सामान्य शेतकऱ्याचं नशीब एका क्षणातच पालटलं। हा बैल काय साधा सुद्धा नाहीये बर का, तर तो आहे बिजल्या। आणि याची किंमत ऐकून तर तुम्हाला घामच फुटेल। तब्बल 11,11,000 रुपये एवढ्या मोठ्या किमतीला तो विकला गेला। पण कोण आहे हा शेतकरी आणि या बिजल्या बैलामध्ये असं काय खास आहे ज्यामुळे त्याला इतकी मोठी किंमत मिळाली? चला जाणून घेऊया त्याची खास गोष्ट। मंडळी, ही गोष्ट आहे जालना जिल्ह्यातील कानफोडी तांडा येथील शेतकरी पवन राठोड यांची। पवन राठोड यांच्यासाठी हा बिजल्या नुसता बैल नव्हता बर का, तर तो त्यांच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा सदस्य होता। पण नुकताच हा बिजल्या बैल विकला गेला आणि पवन राठोड थेट लखपती झाला। सांगली जिल्ह्यातील कटरेवाडी येथील सागर कटरे यांनी या बिजल्याला ही मोठी किंमत देऊन खरेदी केली। गावात, तालुक्यात आता फक्त याच गोष्टीची चर्चा आहे की शेतकरी झाला लखपती आणि बिजल्याने केली कमाल। पण हा बिजल्या इतका महाग का? तर याचं कारण आहे त्याची अफाट ताकद आणि वेग। पंचक्रोशीत बिजल्याची ओळख, वेगानं धावून घोड्यालाही घाम फोडणार। तुम्ही बरोबर ऐकलं, हा बैल घोड्याच्या बरोबरीने धावतो, इतका तो वेगवान आहे। तो एक शंकरपटातला बैल आहे, म्हणजे शंकरपटाच्या शर्यतींसाठी तो खास प्रसिद्ध आहे। शर्यतीमधील त्याची कामगिरी, त्याचा रुबाब आणि त्याचा वेग यामुळेच त्याला मोठी खास किंमत मिळाली। आता तुम्हाला प्रश्नच पडला असेल की हा बिजल्या खातो तरी काय ज्यामुळे त्याच्यात इतकी ताकद आणि वेग आहे? तर ऐकाच, बिजल्याचा खुराक एखाद्या राजकुमारापेक्षा कमी नाहीये बर का। त्याचा आहार एकदम भरभक्क आणि शाही असतो बर का। त्याला सकाळी 3 लिटर दूध, 100 ग्रॅम बदाम आणि 1 किलो उडीद डाळ दिली जाते, तर संध्याकाळी तो मका, भरडा, गहू भरडा असा पौष्टिक आहार घेतो। एवढंच नाही तर त्याच्या देखभालीचीही खास काळजी घेतली जाते। त्याला तर दर 2 दिवसांनी गरम पाण्याने आंघोळ घातली जाते। इतका खास आहार आणि देखभाल असल्यामुळेच बिजल्याची ताकद आणि वेग कायम टिकून राहिला। हा बिजल्या बैल आज जालना ते सांगली अशा 2 जिल्ह्यांसाठी चर्चेचा विषय ठरलाय। बिजल्याची ही लाखोंची किंमत नुसती किंमत नाहीये बर का, तर ती आहे पवन राठोड यांच्या मेहनतीची आणि बिजल्याच्या ताकदीची पावती। एक बैल आपल्या मालकाचं नशीब कसं पालटू शकतो याचं बिजल्या हे उत्तम उदाहरण आहे।